तर दुसरी बी चिलपी लागलेली आहे लाल परी, पण आमचं मरळ काय लागा ना अजून. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू कृष्णापरा व्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आलेले गोदावरी नदीवरती आणि आज आलेले आपल्याला दुपारच्या वरी पाठीमाग तुम्ही खड्डा बघू शकताय. या खड्ड्यामध्ये लय मोठे 2 मासे दिसले. मरळ ना, हा मरळ म्हणून मासा आहे, त्याचं नाव आहे मरळ. जवळजवळ 4 ते 5 किलोचा एक मासा आहे. तोच आता पकडण्यासाठी आली गॅंग. चला बघूया मासा बिसा लागतो का नाही. झेमेलाच होतो काय वगैरे, लागल्यावर तुम्हाला तो मासा बी दाखव कसा आहे काय वगैरे. चला आता जाऊया, बघूया. बघू शकता बापू आहे मी आहे आणि आमचा एक माणूस आता उतरेल पाण्यामध्ये. बघू शकता जाळे विळे घेऊन. पण आता लागतो की नाही ते बघावं लागेल. खतरनाक मासा आहे बापू भाई, काय वाटतं? लागायला पाहिजे. लागायलाच पाहिजे, कारण प्रयत्न आता मोकार चालू आहे. हे काय कोणीचे सदेल तुरटचंच आहे मोका. तर आता या साईडला आहे, इकडे एक खड्डं आहे मोठं. बघू शकता मित्रांनो, हे खड्डे, या खड्ड्यामध्येच ते मासा आहे, मरळ मासा. चला आता पाठीमागच्याच कॅमेऱ्याने बघूया कुठं काही दिसतो की नाही आपल्याला, आणि लागतो का नाही ते बी बघूया. चला लेट्स गो. बघू शकता तिकडं आता ती जागा पूर्ण पॅक केलेली आहे आणि याच खड्ड्यात असायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण की आम्ही मगाशी बघितलं तेव्हा त्या कोपऱ्यात होता, पण आता कुठंच सरकला काय ते नाही सांगता येणार. पण तरी बी झेमेला करणारच आपण. बापू आहे पुढं पुढं पाहून यायचं घरी, काय नाही दिसणार. नेमकी आता तळात गेला का कडाला आहे का कुठं आहे का. मित्रांनो, आता आम्हाला इथं पिल्लं दिसले, लय मोठं ठोळकं आहे, पण मग कशाचं आहे काय माहिती. मरळ तर काही दिसा ना, पिल्लं भरपूर मोठले. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. बघू शकता काळा काळा तुम्हाला दिसत असेल गुपचावानी. तर ते पिल्लं आहे कशाचे काय माहिती, चिल्लबीचे आहे का मराळ्याचे ते नाही सांगता येणार, का डोकड्याचे का शिंदळगोडे काय सांगता येणार. पण मग आहे ते कशाच तरी. हा हा, अरे ती पिल्लं आहे पण मग मराळ नाही त्यांच्या पाठीमागं. बघू शकता इथं काळाला गोळा झालेले आहे, ते भरपूर पिल्लं आहे. हा या काय दिसते बाय कसं झोप काय बाय. बघू शकता त्यांच्यामध्ये काहीतरी गेम चालू आहे वाटतं, आराधरी खेळत आहे काय काय माहिती, काही काळा ना त्यांचा वाला झेमेला. पण मग असं वाटतंय ते नाही वाटते रे बापू भाई, नाही तर मराळला की दिसलं. चला ती शिंदळबोडीची पिल्लं आहे असं वाटतं हे. आता इकडं थोडं पुढे जाऊन बघूया. कडाकडानेच बघावं लागेल, कारण की ती कडानेच राहतो तो मासा जास्त. उन्हाची वर येत्या तळाला बी राहतो तो. आमचे बापू व्हायचे लय प्रयत्न चालू आहे बघायचे, पण मग आता बघूया कधी काय होतं काही नाही. बापू व्हायनेच बघितलं 1 नंबर, त्याच्यामुळे आता सगळी काही तयारी झालेली आहे. पण मग आता काय होतं काही नाही. चला बघूया. चला आता डायरेक्ट मासा धरल्यानंतरच आपण बघूया कसं काय मासा आहे काय वगैरे सगळं काही. चला तर आता आम्ही बापू व्हायला मदत करू लागतो जरा मासे विषय गावसाण्यासाठी. चला फायनली आम्ही जाळा बिळा पूर्ण खड्ड्यामध्ये पसरवलेलं आहे. बघू शकता बघ का त्याला एक चाळणी द्यायचं काम चालू आहे म्हणजे झटकायचं. आणि आता आमची बापूबाई पण चाललेली शेवटी आता मस्तपैकी. ते जवळपास आहे नाही या पुढच्या टोकातच आहे, त्याच्यामुळे आता बापूबाई चालले पाणी डावलण्यासाठी. खतरनाक म्हणजे बघू शकता, त्याच्यामुळे तीच तयारी चालली. बापूबाई धरायचंच का आज मग बघू शकता. बापूबाई एकदम कॉन्फिडन्समध्ये म्हटल्यावरती धरायचंच काही विषय नाही. 2 आहे आणि लय लांगर आहे ते. चला आता बघूया आता गँग कशी धरते काय वगैरे. खतरनाक मध्ये आहे ते कवच याच्यातच पळते आहे, मग धरणारच आहे ते. चला बघूया गँग कशी धरते काय वगैरे. आता आमचा बापूबाई फायनली उतरतोय पाण्यात आणि उतरला बी आहे. बघू शकता मस्त एक काटे घेतली तिने उचकायला डावळायला. झालं याचं डावळाडावळी आउटकम चालू, पण आता लागतं नाही त्याच्यात बघावं लागेल. अशा पद्धतीने आता अरे चमकी तर मोडून गेली रे. आणि बापूबाईनी चमकी नाही देते, पण चमकी मोडून गेली बापूबाईची, त्यामुळे थोडासा झमेलाच आहे. आणि इकडं आता वावरी बिवरी पूर्ण पसरून झालेली आहे, पाणी शांत झालेलं आहे. येतच पिल्लं होते कवची फिरत, येतच समोरच कवची पिल्लं फिरत होते. चला बघूया लागतो का नाही. आता बापूबाई मासा आपल्याला दाखवतो का नाही, का पोंगा होतो काय माहिती, बघावं लागेल आपल्याला शेवटपर्यंत. चला हो खोले खरं इकडं पुढं खोले हो. बघू शकता त्याच्या कमरा एवढं तिलाच पाणी आहे, इकडं थोडंसं जास्तच खोल आहे.
बाप कुठला हे ओढलं बुडलं बुडलं. तरी मित्रांनो एक टंपर हालतय. हाय 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 हाय. हे बापू बाई लय खाली वर राहील खाली वर राहिलं. टंपर बुडाला. बघू शकता मोकार जरा ते खालीवर होतंय डंपर पण आता काय माहिती बघूया तिकडे बापू व्हायचे प्रयत्नाद्वारा चालू आहे. मोकार पाणी डवळ आहे खतरनाक मध्ये आणि त्याच्याचमुळे ते मासे आता माझ्या हिशोबाने इकडे पळत असतील. लागलं काय पायाला हर आणि इकडे बापू व्हायच्या पायाला आमचं मरळ धडकलेलं आहे. बापू व्हायला धडक दिली आहे. बापू व्हायचा गुडगे जाम केले म्हणजे बरं आहे. चला बापू आहे म्हणतो या जागेत आहे म्हटलं विला फिक्स राहणारच आहे त्या आज त्याचा काटाच. आणि बापू भाई का आज त्याला सोडणार नाही धडक दिल्यामुळे बापू भाई धरणारच आहे. हा धडकत झाला धडकत म्हटलं बापू भाई का ज्याला सोडणार नाही धरणारच आहे. बघू शकता. तर चला आता बघूया बापू व्हायला जमलं तर आपण बी जाऊया आणि बघूया कस काय झेमेल होतो कस काय नाही. 2-3 वेळेस बापू भाईला धडकलेला आहे त्याच्यामुळं बापू भाई फुल कॉन्फिडन्स मध्ये का धरणारच आहे म्हणून त्याच्यामुळं झेमेला बघू शकता तुम्ही. चला आता बघूया गँग कसा धरतील कसा नाही. आता ते टंपरला गावाच हालत होत त्याच्यामुळे आपल्याला चेकिंगचं काम चाललेलं आहे. काय नेमकी चिलपी का काय काय माहिती चेक करावं लागेल. काय रे बापू भाई कुठे गेलं. हा हो तर चिलापी लागलेली आहे हो. हरले अंगार दिसतीये. अरे रे 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 कधी रे. अरे हाय हो बघू शकता चिलापी मित्रांनो. काय रे सुटली काय रे बापू भाई लटकेले का. बघू शकता कशी वर तरंगलेली आहे. एक त्या तिकडं ठोकरतय आणि एक बापू व्हायच्या पायाला कवा चिरून ठोकर देतय. इथे चिलेपी पण लागलेली मोकार मोठी. चला आता इकडे पुढे जाऊन बघूया लागता का नाही. चला आणि मला एकदा गाई पाहू दे. हा हाय गाई आहे तर काही विषय नाही. गाई जर गेला तर पळत जावं लागेल. आज गँग त्याचा काटाच करणार आहे काही विषय नाही. चला आता इकडं पाहू शकता जिकडं पाहू तिकडं जसे टलपर म्हणजे वावरे सोडले पण मग लागतो का नाही तेच बघायचं आपल्याला. चला बापू भाई फार तिकडं काना कोपरा सुद्धा सोडत नाही. काना कोपरा सुद्धा तो हे करतोय बघू शकता. चला आता थोडी वाट बघूया मग बघूया लागतं का नाही. हो बघू शकता चिलपी मस्त मोठी तरी चिलपी बी. चिलपी लागली पण अजून मराळ काय सापडा ना. चला चिलपी तर लागली पण आमचं मराळ काय सापडला. मराळ पण सापडणार आहे लवकर. परत एकदा एक दुसरी चिलपी लागली पण आमचं मराळ काय सापडा ना. आमचे बापू भाई आता परत एकदा उतरले पाण्यामध्ये पाणी डावळण्यासाठी. लय लांगारे लय मोठे लांगारे मोकार लांगारे त्याच्यामुळे थोडा झमेलाचे बघू शकता. पार गुतपण उचून काढायला फेकतोय पण काय सापडा ना. काढायला त्याला काटा बिटा नाही भरला म्हणजे बरं आहे. बापू भाई काटे पाहून चप्पल आहे काय मग काय विषय लागला काय पायाला. 2-3 बापू व्हायला त्याने ठोकर मारली पण असं जाळ्यात काय येईना गडी लांगाऱ्या. झेमेलाचे मोकार पाणी डवळायचं काम चालू आहे. बापू भाई ते मध्येच बसेल असेल रे गाळामध्ये खाली. बघू शकता मस्त बारीक डबका आहे पण मासे लय खोत्री राहते डबक्यामध्ये. जो मासा धरायला तो काय अजून लागा ना. गँग धरणारच आहे त्याच्यात काही विषय नाही आहे.
चला आता बरं गँगचा प्रयत्न बघूया, त्यानंतर बघूया लागतो का नाही मासा. चिल्लाप्या तर 2-3 लागले, पण मग मरळ काय लागा ना गँगला. चला बघूया. पहिलं दुसरी बी चिलपी लागलेली लाल परी, पण आमचं मरळ काय लागा ना अजून. ती पण पहिल्या शिलेपानीच मोकार मोठी आहे, बघू शकताय. पण मग मरळ मासा काय लागा ना. इकडं आमच्या बापू व्हायचे लय प्रयत्न चालू आहे, पाणी बिणी डवळायचे, पण मग काय लागा ना. बघू शकता कडानी गबळ गुबळ असल्यामुळे थोडा झेमेला आहे असं वाटतंय. फार गबळ गुबळ उलटा पालटा करतोय, पण मग काय लागा ना. लांगाऱ्या फेल जातो का काय काय माहिती, बघूया चला आता. तरी पण काय होतं काही नाही. वर्कर वर बघू शकता शिंदळवाड्या लागलेला आहे. डोकड्याने शिंदळवाड्या नाव दिलेलं आहे गँगने त्याला. जवळपास 2 चिलाप्या लागल्या आणि 1 शिंदळवाड्या, म्हणजे असे 3 मासे लागले. पण आमचं मरळ काय अजून गँगला लागा ना, त्याच्यामुळे झेमेलाच आहे. अजून एक नवीन जण आला आहे, अजून एक जण ॲड झाला यांच्यामध्ये, तो बी मोका डवळतोय, पण मग काय लागा ना मरळ. आणि खाली हाड असल्यामुळं झेमेला आहे खरं पाहिलं गेलं तर. हाडामुळं झेमेला आहे, पण तरी बी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. बघूया आता एवढ्या प्रयत्नानंतर त्यांना मासा लागतो का नाही. चला बघूया. तर फायनली मित्रांनो, ते मरळ मासा जाळे तोडून पळाला आहे, त्याच्यामुळे आता धरायचा कॅन्सल झालेला आहे. 2 चिलाप लागला आणि 1 डोकड्या लागला आहे, त्याच्यामुळे आता गँगने आवरलेलं आहे. बाप्पा भाई काय रे मग काय आता नाही लागलं. गावातच खाली हा ना, हाड गवत असल्यामुळं लागलंच नाही. वावरी वरच्या वर तण केलं होते, त्याच्यामुळं कॅन्सल झालेलं आहे. आता चला आता उद्या परवा परत गँग येणार आहे, करंट देऊन धरणार होतं. बघूया आता नंतर लागतं का नाही. त्या अगोदर आजचा त्यांचा दिवस फेलच गेला इथं. मस्कवश येईल होते ते, पण मग नाही लागला. काय करता बघू शकता. वावरी गोळा करायचं काम चालू झालेलं आहे आता. झेमेलाचे जाऊन त्याचा नाही लागला मासा. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.